नमस्कार मंडळी. तर आज आहे दिवस 6वा आपल्या मोदकांच्या सिरीजमधला आणि आज बनवले आहेत हे बिस्किटचे मोदक. बनवायला अगदी सोपे, म्हणजे अगदी लहान मुलंसुद्धा बनवू शकतील. तर चला बघूया. तर सुरुवातीला मी इथे हे एक ओरिओ बिस्किट घेतलेला आहे. या बिस्किटांपासूनच आपण हे मोदक बनवणार आहोत. या मोदकांसाठी क्रीम बिस्किटच यूज करायचे आहेत, म्हणजे जी आतली क्रीम आहे ती आपण ॲज अ फिलिंग यूज करू. तर त्यासाठी मी इथे या बिस्किटांची सगळी मधली क्रीम आहे ती वेगळी करून घेणार आहे एका बाउलमध्ये. ही सुद्धा आपण ॲज अ फिलिंग यूज करणार आहोत. आता यानंतर आपण ही क्रीम एका बाजूला ठेवूया आणि हे जे बिस्किट्स आहेत ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत. मिक्सरला चांगले बारीक वाटून घ्यायचे आहेत. आता या प्रोसेसमध्ये जर तुम्ही जास्त गोड खात असाल तर तुम्ही जर हे बिस्किट खाल्ले असतील तर हे आउटर जे आहेत ते जास्त गोड नसतात. तुम्हाला जर मोदक गोड हवे असतील तर त्यामध्ये थोडीशी साखर किंवा पिठी साखर घालू शकता. आता यानंतर आपण जी ही क्रीम ठेवली होती बाजूला त्याचासुद्धा आपण गोळा करून घेणार आहोत, कारण आपल्याला ते मोदकाच्या आत भरायचे आहेत. तर ते भरण्यासाठी एक असं गोळा तयार झाला पाहिजे, अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला. पण हे थोडे चिकट आहेत, म्हणून यासाठी मी त्यामध्ये थोडंसं डेसिकेटेड कोकोनट असतं, जे नारळाचा किस, तो आपण यामध्ये घालणार आहोत, अगदी थोडासा. आता हे सुद्धा आपले रेडी झालेलं आहे. यानंतर आपण जे बिस्किटची पावडर करून घेतली होती ती एका वेगळ्या बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि यानंतर मी त्यामध्ये दूध पावडर टाकणार आहे. खूप छान टेस्ट येते, थोडे वेगळे लागतात. यासाठी मी एक मोठा चमच एवढी दूध पावडर इथे घेते आहे. त्यानंतर दूध घालून आपल्याला याचा गोळा, जसा पीठ आपण मळतो अगदी तशा प्रकारे करून घ्यायचा आहे. अगदी काही मिनिटातच किंवा काही सेकंदातच हा पटकन तयार होऊन जातो. दूध आपल्याला अगदी थोडंसंच घ्यायचं आहे, कारण जर मग हे पीठ पातळ झालं तर आपल्याला अजून बिस्किटे घ्यावी लागतील. तर एकदम थोडंसं दूध घ्यायचं आहे आणि हा अशा प्रकारे आपला गोळा तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता किती फाईन आणि किती मस्त स्मूथ गोळा झालेला आहे. आता हे दोन्ही आपले रेडी झालेले आहेत. आता पटकन आपण मोदक करून घेऊया. तर त्यासाठी ह्या मोदकच्या मोल्डला मी सुरुवातीलाच तूप लावून घेणार आहे. तशी गरज नाही लागत याला, पण मी फक्त पहिल्यांदा लावणार आहे, बाकीच्या मोदकांना लावायची गरज नाही आहे. तर यानंतर इथे मी हे जे बिस्किटांचं लेयर आहे तो आधी भरून घेते आहे. चांगला दाबून घ्यायचा आहे शेवटपर्यंत. थोडा जास्त म्हणजे थोडा जाडच ठेवायचा आहे आणि थोडीशी ही क्रीम आपण त्यामध्ये घालून आपण बाहेरची जी बाजू आहे शेवटची तीसुद्धा या बिस्किटानेच बंद करणार आहोत. बनवायला अगदी म्हणजे खूप सोपे आहेत. तर नक्की ट्राय करून बघा, टेस्टसुद्धा भारी लागते. आता यानंतर उरलेलं जे आहे ते असं बाजूने काढून घेते आणि जे थोडंसं राहील त्याला असं बोटाने दाबून घेणार आहोत. तर इथे मी अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा सगळे मोदक रेडी करून घेते. झटपट होणारे हे मोदक आपले रेडी झालेले आहेत आपल्या बाप्पासाठी. चला तर मग आता पटकन व्हिडिओला लाईक करा आणि एक कमेंटसुद्धा करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ही सिरीज अशीच चालू राहणार आहे 11 दिवसांपर्यंत. तर सगळे व्हिडिओ बघा आणि ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.